भाऊ आणि बहिणीनो, कधी कधी आपल्याला असं वाटतं की मी कुणाचं वाईट केलं नाही तरी माझ्या जीवनात त्रास का. पण लक्षात ठेवा, कर्माचे नियम शांत असतात पण अचूक असतात. आज मी तुम्हाला राहुल नावाच्या एका मुलाची खरी घटना सांगणार आहे, जे सिद्ध करतो की कर्म उशीर करतो पण चुकत नाही. तर साधारणपणे राहुल हा सुरुवातीला खूप आणि खूप चांगला होता, प्रेमळ होता. पण कॉलेजच्या चुकीच्या लोकांसोबत फिरला आणि त्याचा स्वभाव बदलला. छोट्या गोष्टीत राग, लोकांचा अपमान करणे, घरच्यांना खोटं बोलणे, रागानं बोलणे, मित्रांना फसवणे, पैसे घेणे, उधारी करणे. त्याला वाटलं होतं काय होत नाही, नशीब आहे. पण नशीब नसतं भाऊ, ते कर्म असतं भावांनो. एवढं लक्षात घ्या, कर्म कुणाला चुकलं नाही. राहुलला कर्माचा पहिला धक्का कधी बसला हे सांगतो. राहुल एक दिवस जुन्या मित्राला फसवला होता. त्याच्याकडून पैसे घेतलं होतं पण परत काय दिलाच नव्हता. त्या रात्री त्याने स्वप्न पाहिलं. अंधारात एक आवाज बोलला, ज्याचं घेतलं परत कर, उशीर होणार नाही. राहुल हसला. स्वप्नात समजून दुर्लक्ष करा, पण ती इग्नोर वॉर्निंग होती. हा पहिला धक्का होता मित्रांनो. पहा, कर्माचा धक्का लय बेकार. दुसरा धक्का म्हणजे जीवनातील घसरण. हळूहळू राहुलचे आयुष्य खाली जाऊ लागले. म्हणजे की एकतर सध्या नोकरी मिळत नव्हती, कोणत्याही कामात भाग्य नव्हतं, घरात भांडणं आणि मनात बेचैनी. त्याला वाटलं कोणीतरी माझ्यावर काहीतरी करणे केले, पण प्रत्यक्षात त्याने स्वतः केलेले कर्म परत येत होतं, ह्याला माहीतच नव्हतं. राहुलच्या जीवनातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट. एक दिवशी राहुल मित्रांना सांगितल्याप्रमाणे अक्कलकोटला गेला. फार नैराश्य बसला होता. पण काय करू, काय करू, नोकरी मिळत नाही, कसे करू, असे करू. तेवढ्यात अक्कलकोटमध्ये नैराश्य बसलेला होता रडत. त्याच्या ठिकाणी एक वृद्ध बाबा आले आणि बाजूला बसले आणि म्हणाले, कर्म सगळ्याच्या मागे लागतात रे बाबा, पण बदलायचं बाळ तुझ्यात आहे. राहुल थक्क झाला. त्याने पुढचं बोललं, ज्याचं घेतले परत कर, ज्याचं मन दुखवले त्याला माफी माग आणि रोज 5 मिनिटं श्री स्वामी समर्थ म्हणा. तो बाबा निघून गेला, पण राहुल जागा झाला आणि म्हणाला, हे बाबा, कर्म हे कुणाला कुणाला उशीर करतं पण कुणाला राहिलेलं नाही. पण राहुल ठरवतो बाबा की बाबा, ज्या मित्राचे पैसे घेतलं ते परत केले, ज्या लोकांकडून चूक केली त्याला चमत्कार म्हणजे माफी मागितली, घरच्यांना प्रेमानं वागायला सुरू केला, रोज नाम जप करू लागला. सुरुवातीला काही बदल झाला दिसला नाही, पण 21 दिवसांनी चमत्कार आला. त्याने अचानक एक चांगली नोकरी मिळाली, घराचं वातावरण शांत झालं, मन निवांत झालं आणि त्यांनी पहिल्यांदा अंतर्मनातील प्रकाश अनुभवला. त्याला कळालं